कहाणी ललिता पंचमीची। आटपाट नगर होतं. तिथं एक ब्राह्मण होता. त्याला 2 आवळे जावळे मुलगे होते. त्याच्या लहानपणीच त्याच्या आईबाप मेले. भाऊबंधांनी त्याचं काय होतं नव्हतं ते सगळं हिरावून घेतलं. मुलांना देशोधडीला लावलं. पुढं ती मुलं जाता जाता एका नगरात आली. 2 प्रहराची वेळ झाली आहे. वाट चालता चालता दोघं दमून गेले आहेत. दोघांचे जीव भुकेने कळवळले आहेत. दोघांची तोंडं सुकून गेली आहेत. असे ते दोघे जण त्या नगरीत आले. इतक्यात एक चमत्कार झाला. एक ब्राह्मण काकबळी टाकण्याकरता घरातून बाहेर आला. ब्राह्मणानं त्या मुलांना पाहिलं. आपल्या घरात बोलावून नेलं. जेवू घातलं, खाऊ घातलं. नंतर त्यांची सगळी हकीकत विचारली. त्या मुलांनी आपली सर्व हकीकत सांगितली. ब्राह्मणानं दोन्ही मुलांना घरी ठेवून घेतलं. अध्ययन पढवू लागला. मुलंही तिथं राहून वेद पढू लागली. असं करता करता पुष्कळ दिवस झाले. पुढं काय झालं? तो ब्राह्मण ललिता पंचमीचं व्रत करू लागला. शिष्यांनी गुरुजींना विचारलं, हे आपण काय करता? तेव्हा त्यांना गुरुजी म्हणाले, हे उपांग ललिता पंचमीचं व्रत आहे. ह्यानं द्रव्य मिळतं, विद्या प्राप्त होते, इच्छित हेतू प्राप्त होतात. हे त्या शिष्यांनी ऐकलं. यथाशक्ती त्यांनी व्रत केलं तशी त्यांना लवकर विद्या आली. 2 मुलांची लग्न झाली. पुढं ते आपल्या नगरीत आले. श्रीमंत झाले. सुख समाधानानं कीर्ती मिळवून राहू लागले. याप्रमाणे काही दिवस गेले. पुढं काय चमत्कार झाला? 2 भाऊ वेगळे निघाले. थोरला भाऊ दरवर्षी आपला ललिता पंचमीचा व्रत करी. त्यामुळं त्याची संपत्ती कायम राहिली. त्या भावानं व्रताची हेळसांड केली. त्यानं देवीला राग आला. त्यामुळं त्याला दारिद्र्य आलं. पुढं ती नवरा बायको थोरल्या भावाकडे राहायला आली. एके दिवशी वडील भावाची बायको दिराला काही बोलली. त्यामुळं त्याला राग आला. मोठा पश्चाताप झाला. आपल्या बायकोला म्हणाला, मी उपांग ललितेचं व्रत टाकलं, त्याचं मला हे फळ आलं. हा अपमान सहन करून इथं राहणं चांगलं नाही. मी आता देवीला प्रसन्न करीन तेव्हाच घरी येईन, असं बोलून निघून गेला. पुढं त्याच्या भावानं त्याचा पुष्कळ शोध केला, परंतु शोध काही लागला नाही. पुढे हा हिंडता हिंडता एका नगराजवळ आला. त्या नगराबाहेर गुराखी भेटले. त्यांना विचारलं, ह्या गावाचं नाव काय? कोणता राजा इथं राहतो? उतरायला जागा कुठं मिळेल? ते म्हणाले, ह्या गावाचं नाव उपांग आहे. इथे राजाही उपांगच आहे. इथं ललितेचं एक देऊळ आहे. तिथं मोठी धर्मशाळा आहे. तिथं उतरायला जागा मिळेल. आम्ही त्याच गावातून आलो. तिकडेच आम्हाला जायचं आहे. तुम्हालाही यायचं असेल तर चला. मग तो त्या नगरात गेला. धर्मशाळेत उतरला. देवीचं दर्शन घेतलं. अनन्य भावानं तिला शरण गेला. रात्री देवळातच निजला. देवीनं स्वप्नात येऊन दृष्टांत दिला. राजाकडे जा. माझ्या पूजेच्या करंड्याचं झाकण माग. त्याची नेहमी पूजा कर, म्हणजे तुझे मनोरथ पूर्ण होईल. इतके सांगून देवी गुप्त झाली व तो जागा झाला. दुसरे दिवशी तो राजाकडे गेला. देवीचा दृष्टांत सांगितला. पूजेचे झाकण मागितले. राजाने ते दिले. ब्राह्मण ते घेऊन आपल्या गावी आला. घरी नेऊन त्याची पूजा करू लागला. ललिता देवीचे व्रत करू लागला. तसे पुन्हा सुखाचे दिवस आले. इच्छित मनोरथ सिद्धीस गेले. पुढे देवीच्या आशीर्वादानं त्याला मुलगी झाली. तिचं नाव ललिता ठेवलं. दिवसेंदिवस मुलगी मोठी झाली. सोबतिनीबरोबर खेळायला जाऊ लागली. पुढे काय चमत्कार झाला? एके दिवशी मुलानं ते झाकण घेतलं. नदीवर खेळायला गेली. जाऊन आंघोळ करू लागली. इतक्यात एका ब्राह्मणाचं प्रेत वाहत आलं. तिनं त्याच्यावर झाकणानं पाणी उडवलं. तसा तो ब्राह्मण जिवंत झाला. देवीच्या प्रसादानं त्याला सुंदर रूप प्राप्त झालं. ते तिनं पाहिलं. आपल्याला हा पती असावा तिला वाटलं. आपला हेतू त्यास कळविला. त्यानं त्याला विचारलं, ही गोष्ट घडेल कशी? तशी ती म्हणाली, मी तुम्हाला घरी जेवायला बोलविते. जेवायच्या वेळेस उपोषणी हातात घ्या आणि अडून बसा, म्हणजे बाबा तुम्हाला विचारतील, भटजी भटजी उपोषणी का घेत नाही? तेव्हा तुम्ही सांगा की आपली कन्या मला द्याल तर जेवतो, नाही तर असाच उठतो, म्हणजे ते देतील. त्याप्रमाणे तिनं त्याला जेवायला बोलवलं. ब्राह्मण जेवायला बसू लागला. मुलीचं मागणं केलं. बापानं मुलगी देण्याचं कबूल केलं. सुखसमाधानानं जेवण झालं. चांगला मुहूर्त पाहून लग्न लावलं. नवरा नवरीनी बोळवण केली. घरी जाते वेळेस देवीचे प्रसादाचं झाकण घेऊन गेली. त्यामुळं बापाचं घरातलं सगळं द्रव्य गेलं. दारिद्र्य आलं. तो फार गरीब झाला. तसं त्याच्या बायकोनं मुलीजवळ झाकण मागितलं. मुलीनं ते दिलं नाही. तिने तो रोष मनात ठेवला. एके दिवशी मुलीचे घरी जाऊ लागली. जाताना जावई भेटला. सासूनं त्याला ठार मारलं. झाकण घेऊन घरी गेली. इकडं मुलीच्या व्रताच्या पुण्यानं जावई जिवंत झाला. उठून घरी गेला. बायकोला झालेली हकीकत सांगितली. तिला मोठा आनंद झाला. पुढं ही सर्व हकीकत सासूला समजली. तशी ती जावयाच्या घरी आली. पटापटा पाया पडू लागली. केलेला अपराध कबूल झाली.
तिला पश्चाताप झाला. अशा कर्मामुळं तिला गरिबी आली. तिचा नवरा नेहमी आश्चर्य करू लागला की वारंवार असं का होतं. याचं कारण काही केल्या त्याच्या लक्षात येईना. म्हणून वडील भावाकडे गेला. त्याला सगळी हकीकत सांगितली. तो म्हणाला, तू ललिता पंचमीच्या व्रताची हेळसांड करतोस, त्या योगानं असं होतं. व्रत नेम यथास्थित कर, देवाची पूजा कर, म्हणजे तुझे कल्याण होईल. त्यानं तसा निश्चय केला. घरी आला, व्रत करू लागला. काळे करून दळिद्र गेलं. तो श्रीमंत झाला. त्याचे मनातले इष्ट हेतू पूर्ण झाले. तसे तुमचे आमचे होत. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.